सारे प्रवासी घडीचे. लेखक जयवंत दळवी. वाचक प्रसन्न सोमण. प्रकरण 14. जीवाचे घराणेच दशावतारी, त्यामुळे साहजिकच दशावतारी नाटके करणे आणि आसपासच्या गावची दशावतारी नाटके पाहून त्यावर आपली जाणकार मते देणे हे त्याचे पिढीजात काम होते. मोचेमाडकर दशावतारी मुद्दाम येत असत आणि वर्षातून एखाद्या रात्री आमच्या गावात चांगलेसे आख्यान लावित असत. जीवा त्यांची सर्व सोय तर करून द्यायचाच, पण प्रत्यक्ष नाटक चालू असताना देवळातल्या सज्जात एका खांबाला टेकून उभा असायचा. कानावरच्या भरघोस झुलपात खुपसून ठेवलेली अणकुचीदार काडी उचलून दात कोरीत तो गंभीरपणे उभा असायचा. खरे म्हणजे नाटक पाहण्यासाठी तो उभा राहत नसे. परगावच्या नवीन नाटकांना धीर देणारा अनुभवी दशावतारी म्हणून तो तेथे उभा असायचा. नाटकातली घनघोर लढाई बघून किंवा दैत्याने ठोकलेली डरकाळी ऐकून तो बाजूला जायचा आणि देवळाच्या सोप्यावर पडून राहायचा. क्वचित अडचण असली तर गळ्यात मृदुंग अडकवूनही तो उभा राहायचा. रात्री झालेल्या नाटकावर दुसऱ्या दिवशी गावात चर्चा सुरू झाली की तो चार चौघांसमोर आपली मुरब्बी मते द्यायचा. वाटला तितका आख्यान वाईट नाही, पण मेल्याक लढाई मात्र बरी जमणार नाही. बाकी आख्यान जमला बरा, पण रात्री 2 वाजताच मेल्याने आवरला. कोंबड तरी ओरडू खोयो होतो. शंकासुराच्या पार्टीक आवाजच नाही. असली दिसायला किरकोळ पण त्याच्या मते अस्सल अनुभवी मते देत तो गावभर हिंडायचा. त्याची सारी मते ही अधिकारी मते आहेत असे धरून सारे गावकरी गंभीर मुद्रेने ती ऐकून घेत असत. नाटकावर मते देण्याचा आपल्या एवढा दुसरा कोणालाही अधिकार नाही असे जीवाला प्रामाणिकपणे वाटायचे. इतकेच नव्हे तर कोणी तशी जादा शहाणपणाने मते दिली तर त्याचा चेहरा गोरामरा व्हायचा. हे आपल्या हक्कावर गदा आहे असे त्याला वाटायचे. तुका समजणार नाही तर बोलू नको असे ताडकन सांगून तो टीकाकाराचे तोंड तडकाफडकी बंद करून टाकायचा. पण खुद्द आमच्या गावातच जीवाला प्रतिस्पर्धी निर्माण होत होता. नाटकावर जीवापेक्षा निराळी मते देणारा आणि तीही नवीन दृष्टिकोनातून मते देणारा एक कलावंत म्हणजे जीवाच्या मते फुकट फौजदार हळूहळू उदयाला येत होता. तो म्हणजे दादू गुरव. रवळनाथाच्या देवळात देवाची पूजा करणे, प्रसाद लावणे, गाऱ्हाणे घालणे, तीर्थ अंगारा देणे ही त्याची नित्याची कामे. त्यासाठी त्याला देवस्थानातून पगार मिळायचा. शिवाय देवाला रोज भात वरणाचा प्रसाद दाखवण्यासाठी तांदूळ आणि धान्यही मिळायचे. त्यावर देवापेक्षा त्याचाच उदरनिर्वाह अधिक व्हायचा. पण तेवढ्यावरच त्याचे समाधान नव्हते. किर्लोस्कर, देवल, खाडीलकर वगैरेंची नाटके जमा करून त्याने ती पाठ केली होती. त्या प्रत्येक नाटकात काय कमी आहे हेही तो कोणी ऐकणारा भेटला तर वेळेची पर्वा न करता सांगत बसायचा. खाडीलकरांच्या द्रौपदी नाटकात वस्त्रहरणाच्या वेळी किती वस्त्रे हरण करायची हे लिहिलेले नाही अशी एक उणीव त्याने माझ्या नजरेला आणली होती आणि त्या संबंधात त्याने थेट खाडीलकरांनाही एक पत्र टाकले होते. पण खाडीलकरांचे उत्तर न आल्यामुळे खाडीलकरांना उत्तर देणेच कठीण जाते आहे असंही तो एकदा मला म्हणाला होता. द्रौपदीची किमान 9 वस्त्रे तरी सोडली पाहिजेत, त्याशिवाय द्रौपदी वस्त्रहरणाच्या आख्यानाचा रसपरिपोष होणे शक्य नाही असे त्याचे प्रामाणिक मत होते. पण 9च वस्त्रे का, 12 वस्त्रे का नाहीत असा प्रश्न त्याला कधी कोणी खुलाशासाठी विचारला नाही. कदाचित दादू गुरवाची मते आणि त्याची नाट्यचर्चा गंभीरपणे घ्यायचीच नाही असेही लोकांनी ठरवले असावे, किंवा जीवा दशावताराचा प्रभावच गावकऱ्यांवर अधिक असावा. दादूने केलेल्या नाट्यचर्चेची जीवानेही कधी फिकीर केली नाही. उलट त्याने झेपेल तिथे दादूची टिंगलच अधिक केली. देवाची पूजा करूची सोडून तीर्थप्रसाद देऊचं सोडून हे का नाटकाची भानगड सांगितली सा कोणी असे म्हणत तो दातात अडकलेला सुपारीचा कण थू थू करीत थुंकायचा. देवळात बसून हंबोरडं फोडलं म्हणून काय संगीत जमता. दादूने आळवलेले नाट्यसंगीताचे आलाप ऐकून जीवा आपले मत द्यायचा. मेल्याक धड येणार नाही कणवट आवळूक, तो नाटकात लढाई काय मारतलो. दादूच्या कमरेपर्यंत घसरणाऱ्या पंचाकडे बघत तो फाटकन बोलून मोकळा व्हायचा. पण दादूने दाद दिली नाही. कधी वाटलेच तर
वाऱ्याने भिंतीवरचा नकाशा फडफडला म्हणून काही धरणीकंप होत नाही असे एखादे तोंडपाठ केलेले वाक्य फेकून दादू आपली सुटका करून घ्यायचा. पण काहीतरी विशेष करून दाखवण्याची त्याची प्रतिज्ञा होती. नव्या पद्धतीचे एक नाटक बसवून जीवासकट सर्वांना चकित करून सोडावे असा त्याचा विचार होता आणि म्हणून तो एका नाटकाच्या मागेही लागला होता. लिहितोय असं सर्वांना सांगत शेवटी त्याने संगीत द्रौपदी वस्त्रहरण हे नाटक लिहून पुरे केले. इतकेच नव्हे तर जीवाच्या नाकावर टिच्चून त्याने देवळाच्या सज्जात तालमी घेण्याचे ठरवून टाकले. त्याबरोबर जीवा खाडकन जागा झाला. आपल्या रवळनाथ प्रासादिक दशावतारी मंडळीतल्या सगळ्या पार्टींना त्याने सक्त इशारा दिला. दादूच्या नाटकात काम केल्यात तर गांडीर लाथा घालीन एकेकाच्या असे बजावून त्याने आपल्या परीने कडेकोट बंदोबस्त केला. पण दादूही डरला नाही. त्याने इकडून तिकडून 4 झिलके जमवले. द्रौपदीचे काम खुद्द आपल्याच शिरावर घेतले आणि तालमी सुरू केल्या. रात्री त्याच्या तालमी सुरू झाल्या म्हणजे जीवा देवदर्शनाच्या निमित्ताने मुद्दाम देवळात फेरी मारून जायचा. तिरकस नजरेने दादूवर कटाक्ष फेकायचा, स्वतःशीच हसायचा आणि दात कोरीत थू थू करीत पुढे जायचा. वाटेत कोणी भेटला तर दादूच्या कानांवर जावे म्हणून म्हणायचा, आधी शेंडी कापून माथ्यावर केसांची झुलपातरी वाढाय म्हणूचा. म्हणजे डोक्यावर भरगच्च झिंज्या आल्याशिवाय तो नाटकी होऊच शकणार नाही. नाटकी म्हटला म्हणजे गळ्यापर्यंत केस लोंबलेच पाहिजेत हे त्याचे अनुभवी मत. अर्थात ते दादूला शक्य नव्हते. दादूचा नाईलाज होता. गुरव म्हटला म्हणजे गळ्यात जानवे, कपाळावर शुभ्र गंधाचा टिळा, टाळूवर लांब लचक शेंडी एवढी सामग्री तर हवीच. आणि द्रौपदीचे काम करणाऱ्याला झुलफे काय आणि शेंडी काय, शेवटी बायकी केसांचा टोप हा हवाच. तालमी नीट जमल्या तसा दादू एका रात्री कंदील घेऊन आमच्या घरी आला आणि आबांना हात जोडून म्हणाला, द्रौपदी वस्त्रहरण नाटक बसलायसा, धन्यानू तुमचा आशीर्वाद होयो. मागणाऱ्याला आशीर्वाद द्यायचा हे तर आबांचे आवडीचे काम. तसे केल्याने गावातले लोक सुखी करण्यास मदत होते असे त्यांना वाटायचे. त्यांनी लगेच घरातून एक नारळ आणवला आणि तो दादूच्या हाती ठेवला. दादूने त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले. महाराक वयात सांगू खोया ढोल वाजाय म्हणून, सांग रगल्या महाराक गावभर दवंडी दी म्हणून आबांनी आज्ञा दिली. धन्यानू तुम्ही स्वतः येवं खोया, तुमच्या पायाची धूळ पडल्याशिवाय पार्टी उभे राहूचे नाही. दादूने आणखी एक गळ घातली. माका आताशी जागरणा जमणत नाही, पण आमचो आपू मात्र येतलो. चलात तुमच्या घराण्याचो कोणीतरी पुरुष होयो. हे सारे झाल्यावर दादूने मूळ मुद्द्याला हात घातला. तो मुख्यतः आला होता जीवाच्या दशावतारी मंडळीचा पेटारा मागायला. जरीचे रेशमी अंगरखे, लुगडी, फेटे, मुकुट, फालसांचे दागिने, केसांचे टोप, मिशा, रंग, तलवारी, सर्वसाधारणपणे पौराणिक नाटकांना लागणारी जय्यत सामग्री त्या पेटाऱ्यात होती. जीवाने मोठ्या कसोशीने आणि मेहनतीने ती सामग्री जमवली होती. हा पेटारा मिळाला नाही तर संगीत द्रौपदी वस्त्रहरण उभे राहणे शक्य नव्हते. आणि तालमी सुरू झाल्यापासून जीवाने जी शंखासुरी मुद्रा धारण केली होती ती पाहता तो सहज मागून पेटारा देईल अशी शक्यता नव्हती. म्हणून दादूला जीवावर आबांच्या शब्दांचे दडपण आणावायचे होते. सांग जीवाक पेटारो दी म्हणून, मी सांगलाय म्हणून सांग. तेवढ्यात खळ्यात पावलांचा आवाज आला. अंधार होता, कोण ते कळले नाही. म्हणून आबाने विचारले, कोण रे? कोण नाही, मी तो जीवा. पेटाऱ्यासाठी दादू थेट आबांकडे आला आहे हे कळताच रोखठोक मोडता घालण्यासाठी दात कोरीत जीवा तेथे हजर झाला होता. दगडी खांबाला पाठीशी व्यंकटी टेकून बसलेला दादू जीवाला दिसला नाही. धन्यानू इकडे दादू गुरव आलेलो. जीवानं चौकशी केली. हो काय बसलो सा, आबा म्हणाले. जीवाला समोरासमोर पाहताच दादू गोरामोरा होऊन उभा राहिला. पण जीवाने पर्वा केली नाही. काजूची दारू एकदम चढावी तसे त्याला झाले. दादूला पाहताच हातवारे करीत तो शिव्या देऊ लागला. आपल्या पुढ्यात कुणी कुणाला शिव्या दिलेल्या आबांना खपत नसे ते जीवाला माहिती होते. रागाच्या भरात तो ते विसरला. पण दादू मोठा वस्ताद, त्याला ते माहीत होते. तो गरिबासारखा गप्प उभा राहिला.
पण जीवा तेथे आबा आहेत हे विसरून तोंड उघडून ताड ताड दादूला शिव्या देऊ लागला. ते ऐकून दादू ऐवजी आबांचाच पारा एकदम चढला. बसल्या जागेवरून ते वर उडाल्यासारखे एकदम उठले आणि तिरासारखे जीवाच्या अंगावर धावले. काय घडते आहे हे त्याला कळण्याआधीच थपडेचा काडकन आवाज झाला आणि जीवाचे मुस्काट तिथल्या तिथे फुटले. फर जडून गेलेली त्याची टोपी लोळत जाऊन अंगणात पडली. हे सारे इतके अनपेक्षितपणे झाले की जीवा एकदम सरदत झाला आणि पुढली सारी बातचीत जागच्या जागी कोलमडून पडली. उद्या सकाळी पेटारो दादूच्या हवाली कर, आबांनी हुकूम सोडला. तुमच्या म्हणण्यापलीकडे मी नाही, तुम्ही म्हणतास तर दिताय पेटारो, असे म्हणत अंगणातली टोपी उचलून जीवाने काढता पाय घेतला. पण जाता जाता खालच्या आवाजात त्याने दादूला तंबीही दिली. पेटाऱ्यातली एक वस्तू चुकली तर कमरेवरचं पंचो सोडून घेतलाय. ध्यानात ठेव, एक मिशीस आणली तर तुझी शेंडी गेली म्हणून समज. हा भडवो नाटक करता. दुसऱ्या दिवशी सकाळी माडी पिण्यासाठी दादूने दिलेली चवली कनवटीला लागून रगल्या महाराने गावभर ढोल बडवून दवंडी पिटली. आज रात्री श्री देव रवळनाथाच्या देवळात दादू गुरुवाचा वस्त्रहरण नाटक असा, सगळ्यांनी येऊचा हो. ती दवंडी ऐकून द्रौपदीचं वस्त्रहरण नाही, दादू गुरुवाचा वस्त्रहरण, असे सर्वांना सांगत जीवाही स्वतःला विसरून गावभर हिंडला. दिवस मावळल्यापासून गावकऱ्यांची रीघ सारखी देवळाकडे लागली. म्हाताऱ्या कोताऱ्या, पोरेबाळे, तरणे, म्हातारे खांद्यावर पटकुरी टाकून, मुंडाशी आवळून, गळ्याभोवती रुमाल फिरवून, साठवणीतले कपडे चढवून देवळाच्या दिशेने निघाले. हातात जळत्या चुडत्या घेऊन, मिणमिणटे कंदील घेऊन सारे पाय देवळाच्या दिशेने लागले. हा म्हणता 9 वाजेपर्यंत देवळाच्या मंडपात तुफान गर्दी जमली. मी देवळात येताच देवासमोर उभा राहिलो. आम्ही सर्वांनी रवळनाथाला गाऱ्हाणे घातले. दादूच्या नाटकाचा प्रयोग बरा होऊ दे, म्हणजे दादू पावशेर साखर व 5 केळी देईल असे सांगितले. मग दादूने नारळ फोडला, सर्वांना खोबरे वाटले आणि रंगसफेतीसाठी तो घाईघाईने निघून गेला. आपले नाटक पाहण्यासाठी तमाम लोक खेचून जमले आहेत हे पाहून त्याच्या अंगावर मांस चढले होते. मन उल्लसित झाले होते. लोकही नाटक पाहायला उत्सुक होते. नाटकाच्या नावापासून त्यांना सारे काही नवीन नवीन वाटत होते. बाकडी रचून तयार केलेले स्टेज, पडदे, पडद्यापुढे बसलेले पेटीवाले आणि तबलजी, सारे दृश्यच नवीन आणि उत्सुकता वाढवणारे होते. सुमारे 10-10:30 रवळनाथाच्या गाभाऱ्यातली आरतीची घंटा वाजली. मग नाटकाची पहिली घंटा वाजली, दुसरी झाली, तिसरी झाली. ह्या घंटा मधून मधून कशासाठी वाजत होते हे कोणालाही माहीत नव्हते. या घंटेचा आणि नाटक सुरू होण्याचा काही संबंध होता याचीही कोणाला कल्पना नव्हती. त्यामुळे तिसऱ्या घंटेबरोबर पडदा वर जाताच सर्वांना आश्चर्य वाटले. अखंडपणे चालू असलेला गोंगाट एकदम भुईसपाट झाला. अधूनमधून पोरे रडत होती आणि त्यांच्यावर आया बाया खेकसत होत्या. नारदाचा वेश करून दादू गुरव आला आणि बराच वेळ त्याने एक लांब लचक ईशस्तवन आळवले. गळ्यात तंबुरा होता आणि हातात चिपळ्या होत्या. डाव्या हाताने चिपळ्या आणि उजव्या हाताने तंबुरा एकाच वेळी वाजवणे दादूला काही जमत नव्हते. त्यामुळे मधून मधून चिपळ्या आणि मधून मधून तंबोरा आलटून पलटून वाजवीत तो गाणे गात होता. तसे पाहिले तर दादूपाशी गोड गळ्याची देणगीच नव्हती. पण गायनासाठी गोड गळ्याची देणगी लागते याची दादूला कल्पना नव्हती. गाऊन गाऊन सवयीने गाणे जमते असे त्याचे म्हणणे होते. चांभार जसा चांबडे कमवतो तसा आवाज कमवायचा असतो असे खुद्द दादूच म्हणायचं. ईशस्तवनाचे गाणे त्याला मुळीच जमत नव्हते. तालमीची जागरणे होऊन होऊन त्याचा घसा मुळात बसला होता. त्यात त्याने आवाजच वरच्या पट्टीत लावला. त्यामुळे वर वर चढणाऱ्या हाताबरोबर आवाज वर गेला की आवाज गायब होऊन फक्त तोंडच उघडे राहायचे. मध्येच आवाज पिचून कोटिंगचा ताकद टरकावल्यासारखा आवाज यायचा. त्यामुळे पुढल्या संगीताचे दादू काय करणार अशी चिंता वाटत होती. पण त्याचा आवाज अद्याप सुटलेला नाही. जसजसा तो गात जाईल तसतसा त्याचा आवाज लागेल असे दादूचे चाहते लोक म्हणत होते. नाही म्हणायला दादूचा आवाज स्टेजवरून प्रेक्षकांच्या कानात निर्भेळपणे जाऊ नये म्हणून तबलजी सर्व प्रकारे कोशिश करत होता. व्रात्य पोरांच्या टाळक्यांवर मारक्या मास्तराने टपल्या माराव्या तसा तो तबला बुडवीत होता.
अखेर गाणी संपवून दादू आत जाताच दादूच्या गाण्यावर प्रतिक्रिया होण्याऐवजी दादू डबल पार्ट करणार याच गोष्टीचे कौतुक होऊ लागले. नारद आणि द्रौपदी अशी डबल कामे दादू करणार याच गोष्टीची सकौतुक चर्चा होऊ लागली. ही चर्चा प्रेक्षकात चालू असतानाच गळ्याभोवतालचा आपला मफलर सांभाळीत जीवा लगबगीने माझ्याकडे आला आणि आपल्या तोंडावर हाताची झापड ठेवून माझ्या कानात गडबडीने पुटपुटला, धन्यानू अपशकून झालो. काय झाला? गणपतीचं मुखवटो दाखवच्या आधीच मेला दादून नाटक सुरू केला. आमची जुनी रीतभात मोडली. प्रत्येक शब्दागणिक जीवाच्या तोंडून पान आणि माडी याचा उग्र दर्प भपकारून माझ्या नाकावर पडताच मी कंटाळून अस्वस्थ झालो आणि त्याला घालवून देण्यासाठी मी म्हटले, जाऊ दे रे, देवाचीच घंटा वाजली ना, नाटक सुरू झालासा, तू मोडतो घालू नको. प्रत्येक शब्द मी डाफरून उच्चारताच जीवाने पाय मागे घेतला आणि त्या गर्दीतून तो नाहीसा झाला. गर्दीतून वाट काढणे त्याला मुश्किलीचे झाले होते. तरीही दादूचा नाटक बघू येतले कोण, गर्दी असा काय, असे बडबडत खेचून जमलेल्या गर्दीतून त्याने कशीबशी वाट काढली आणि तिथून तो जो निसटला तो पुन्हा दिसला नाही. नाटक अखंडपणे सुरू राहिले. आये, शंकासूर कधी येतो लो? शंकासुराला बघण्यासाठी आलेली पोरे जांभ्या देत आपापल्या आयांना एकच प्रश्न विचारत राहिली. मेल्या गपरव, दादू गरव गाणं म्हणता बघ, असं म्हणत कंटाळलेल्या आयाही चिडचिडत राहिल्या. त्यानंतर मलाही झोप लागली. खुर्चीला पाठीमागे डोके टेकून मी गाढ झोपलो. तेवढ्यात अकस्मात आरडाओरड झाली. त्या आवाजाने मला जाग आली. पाहतो तो गर्दीतून वाट काढत मोठमोठ्याने ओरडत आपली गदा नाचवत दुःशासन स्वतःलाच स्टेजकडे रेटीत होता. त्याचे लक्ष स्टेजवरच्या द्रौपदीकडे असल्यामुळे दुःशासनाचे पाय कोणाच्या हातावर, पायावर, झोपलेल्यांच्या पोटावर पडत होते. त्यामुळे दुःशासनाच्या तावडीत सापडलेल्या प्रेक्षकात आरडाओरड आणि रडारड चालू होती. दुःशासनाच्या तडाख्यातून सुटलेले प्रेक्षक इतरांना गप्प करू लागले. गप रवा, दुःशासन आयलो. पोरांना दुःशासन म्हणजे कोणते माहीत नव्हते. हो बघा, संकासूर आयलो, असं पोरं ओरडू लागली. सर्वांच्याच डोळ्यावरून झोप उडाली. दुःशासनाने स्वतःचे जबरदस्त सामर्थ्य दाखवण्यासाठी जमिनीवरून धाडकन स्टेजवर उडी मारली. पण उडी मारता मारताच पाय अडकून त्याच्या धोत्राची काष्टी सुटली आणि प्रेक्षकातून एकदम हास्याची लाट उसळली. सर्वांसमक्ष आणि पुन्हा त्या स्टेजवर काष्टी घालण्याच्या धडपडीत दुःशासनाने बरीचशी वाक्य खाऊन टाकली. त्यामुळे दादूगौरवाचा चेहरा वस्त्रहरण झाल्यासारखा दिसू लागला. द्रौपदीसारखा चेहरा दिसण्याऐवजी लेखकासारखा दिसू लागला. आपली चांगली वाक्ये दुःशासनाने अशी खाऊन टाकावीत हे दादूला रुचले नाही. म्हणून बाजूला तोंड करून तो चुकलेली वाक्य सांगण्याचा प्रयत्न करू लागला. दुःशासनाच्या धोत्राची काष्टी सुटल्यामुळे तो आधीच ओशाळागत झाला होता. त्यात खुद्द द्रौपदीनेच त्याची चुकलेली वाक्य त्याला स्टेजवर पुन्हा सांगितली. त्यामुळे तो अधिकच ओशाळा दिसू लागला. असा हा ओशाळगत दुःशासन द्रौपदीच्या वस्त्राला हात घालेल की नाही अशीही अनेकांना शंका आली. पण सुदैवाने ती शंका खोटी ठरली. कारण दुःशासनाचे काम करणारा आडदांड दादुल्या होता. नेहमी पंचात वावरणारा हा माणूस. दुःशासन होताच पाय घोळ धोतर नेसायला मिळाले. त्यामुळे त्याचा अंदाज चुकला. कमरेला पंचाच आहे अशा समजुतीने त्याने उडी मारली आणि पाय घोळ धोतर पायात आले. बाकी तसा तो डरणारा पुरुष नव्हता. हाच दादुल्या मला लहानपणी दांडगाईने उचलून शाळेत नेऊन बसवायचा. त्यामुळे साहजिकच माझ्या मनात जुनी आठवण जागी झाली आणि दादुल्याचा प्रारंभीच मुखभंग झाला हे पाहून मला सूक्ष्मसा आनंदच झाला. दादुल्या निगरगट्ट होता. लोक हसले ते आपल्या कामालाच हसले असा त्याचा समज झाला असावा. कारण कासोटा घट्ट बसताच तो एकदम फार्मात आला. त्याने गरगरा गदा फिरवली. त्यामुळे हा द्रौपदीचे वस्त्रहरण करणार की गदा मारून कपाळ मोक्ष करणार अशी मला शंका आली. तेवढ्यात तो कडाडून ओरडला, मी तुझे लुगडे सोडणार नाही द्रौपदे, मी तुझे लुगडे सोडणार, हवा तेवढा धावा कर. गदा उचलून त्या आखूड स्टेजवर तो पुन्हा एकदा दैत्यासारखा थैथया नाचला. दुःशासनाचे काम करताना त्याच्या नजरेसमोर जीवाचा दैत्यच होता. नाच नाच नाचला
आणि मग दमून भागून श्वास सोडत गदेचा आधार घेत गप्प उभा राहिला. तेवढ्यात द्रौपदीने गाणे म्हणत धावा सुरू केला. कृष्णा धाव रे, कृष्णा धाव रे, धावून ये इकडे, नराधम सोडतो लुगडे, नराधम सोडतो लुगडे. त्या गाण्यातल्या फक्त या दोनच ओळी आज मला आठवतात. दादू गुरव आपल्या रसपरिपोषाच्या सिद्धांतानुसार बहुधा 9-10 लुगडी नेसून आला होता. त्यामुळे तो द्रौपदीसारखा दिसण्याऐवजी एखाद्या गलेलठ्ठ शेटाणीसारखा दिसत होता. बराच वेळ इकडे तिकडे धावत पुरुषी हातवारे करीत तेच गाणे पुन्हा पुन्हा आळवीत दादू खूप नाचला. त्याने पराकाष्ठेचा धावा केला. त्यामुळे दुःशासनाला संधी मिळणार की नाही, दुःशासनाने वस्त्रे सोडण्याआधीच दादूची वस्त्रे सुटणार की काय अशी भीती वाटत होती. दादूल्यालाही ती भीती वाटली असावी, कारण अधिक वेळ न गमावता त्याने आपली गदा बाजूला ठेवली आणि नाचता नाचता आपोआप द्रौपदीची वस्त्रे सुटण्याआधीच तिच्या अंगावर हात टाकला, पदर पकडला आणि आपले दादूशीच जुने हाडवैर असल्यासारखा त्याने तो एकदम खेचला. त्या धक्क्याने आधी ठरल्याप्रमाणे रसपरिपोषासाठी दादू ताडकन आडवा पडला, गडबडा लोळू लागला. कृष्णा, कृष्णा, अरे तू आहेस कुठे, असे लोळता लोळता ओरडू लागला. एक लुगडे सोडून दुसऱ्या पदराला हात घालीपर्यंत नराधम सोडतो लुगडे, कृष्णा धावून ये इकडे, एवढ्या 2 ओळी तो गाऊ लागला. लुगडी सोडता सोडता दादुल्याला इतका चेव आला की त्याचा चेहरा उग्र तुफानी दिसू लागला. कापडाचा मोठा तागा सोडावा तसा तो लुगडी सोडू लागला. धड धड आवाज येऊ लागला, इतका की कोपऱ्यात बसलेली दादूगुरवाची बायको एकदम उभी राहून ओरडली, अरे दादूला मेले, जरा हळू, आपटले रे ते. त्या गडबडीत द्रौपदीच्या उन्नत उरोभागातून नारळाची करवंटी फटकन बाहेर उडाली आणि चोळीचा तेवढा भाग रिकामा होऊन चुरगळून गेला. गडगडत खाली गेलेली करवंटी दादूला परत उपयोगी पडेल या आशेने पुढे बसलेल्या पोरांनी पुन्हा वर फेकली. दरम्यान वस्त्रहरण अखंडपणे चालूच होते. चोळीची एक बाजू रिकामी होताच दुसरीही करवंटी घरंगळली आणि द्रौपदीचे ऊर लुकड्या म्हातारीसारखे सपाट आणि लवथवते दिसू लागले. पण दादुल्याने मात्र दम सोडला नाही. त्याच्या अंगात खरोखरच दुःशासन संचारला होता. एवढ्यात कृष्णाने आले पाहिजे आणि हे प्रकरण मिटवले पाहिजे असे माझ्या सकट सर्वांना वाटू लागले. नाहीतर द्रौपदीच्या कपाळावर टेंगळे येतील अशी आम्हाला भीती वाटू लागली. या साऱ्या गडबडीत किती वस्त्रे सोडली हे मोजायला मला वाटतं दादुल्या विसरला आणि वस्त्रहरणाचे एकमेव काम तो कसोशीने पार पाडित असताना दादूने मध्येच उभे राहण्याचा प्रयत्न केला आणि ते जमत नाही असे दिसताच तो एकदम किंचाळून ओरडला, मेल्या थांब, मेल्या थांब. पण दादुल्याच्या अंगात दुःशासन संचारला होता. त्याने ताडकन लुगडे ओढले आणि द्रौपदी पुन्हा एकदा जमीनदोस्त झाली. ते लुगडे पडद्यात टाकून दुःशासन वळून पाहतो तो दादूच्या अंगावर सोडण्यासारखे असे आणखी काहीही उरले नाही. रिकामी चोळी आणि कमरेला लंगोटी. तेवढ्यात आतून कोणीतरी ढकलल्यामुळे धडपडत कृष्ण पुढे आला. तो बेसावत असताना घाईघाईने त्याला कोणीतरी स्टेजवर ढकलल्यामुळे तो मुकुट घालायला विसरला होता. त्याची लांब लचक शेंडी गाठीसह लोंबत होती. स्टेजवर येताच तो एकदम बावरला. हातातली जळकी विडी कुठे टाकावी हा प्रश्न पडून तो आणखी घाबरला. त्याने ती विडी बाजूला फेकताच पुढे बसलेल्या पोरांच्या अंगावरती पडली आणि ती द्वाड पोरं किंचाळून उठून उभी राहिली. उघड्या बुडक्या दादूला पाहून आता कुठले संवाद म्हणावे हे कृष्णाला आणि दुःशासनाला दोघांनाही कळेनासे झाले. ते दोघेही एकमेकांच्या तोंडाकडेच बघत राहिले. तेवढ्यात दादूने आपली अब्रू बचावण्यासाठी पडद्यात तरी पळावे. तो रागाने चरफडत तसाच पुढे झाला आणि फाडकन भगवान कृष्णाच्या मुस्कटात देत ओरडला, घोसडीच्या आता कित्याक माझी लंगटी सोडू गेलाय. कृष्णाला एका थपडेसरशी घारत करून तो तत्काळ दादुल्याकडे वळला. भडव्या, तुका कितीदा सांगला लुगडी सोडताना बरोबर मोज म्हणून. असा काय, मोजली बराबर. तू एक लुगडा कमी नेसलाय ते का मी काय करू. दुःशासनाने रदबदली केली. बोलू नको एक शब्द, तरी बरा आत लंगटी होती म्हणून.
नाही म्हणायला लुगड्याच्या आत लंगोटी होती यातच दादू समाधान मानू लागला. पण त्याचा राग ओसरला नव्हता. मोठी आवळून तो दुःशासनाकडे पाहत राहिला. तो आता आपल्याही कानफटात देईल या भीतीने दादूल्याने गदा उचलली. त्यामुळे मारामारी होईल या भीतीने मी धावून स्टेजवर चढलो. प्रथम पडदा पाडला आणि मारामारी टाळली. गोंधळून गलका करणाऱ्या प्रेक्षकांना घरी पिटाळले. दादूच्या अंगावर पंच टाकला. सर्वांचे नाटकी कपडे उतरून घेतले आणि 2-4 झिलगे जमवून कृष्णाला आणि दुःशासनाला सक्त संरक्षणाखाली त्यांच्या त्यांच्या घरी पाठवले. हे सारे नाटक निस्तरून मी सकाळी घरी आलो तेव्हा आबा तोंड धुत होते. त्यानंतर 7-8 दिवस दादूच्या वस्त्रहरणावरच गावभर चर्चा चालू होती. मी म्हटले तसे झाले, हे दादू गुरुवाचेच वस्त्रहरण झाले असे सांगत चेष्टा करीत जीवा गावभर फिरत होता. द्रौपदी वस्त्रहरणामुळे खराखुरा आनंद झाला होता तो जीवाला. तो तेवढ्या आनंदावरच गप्प बसला नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो दादूच्या घरी गेला. दादूची बायको दादूच्या अंगाला रक्तचंदनाचा लेप लावित होती. तरीही जीवा द्रवला नाही. तावातावाने हातवारे करीत तो कडाडला, दादू भडव्या, मी तुका असं सोडूचंय नाही. पेटाऱ्यातली एक मिशी सांडलीसा. उद्या सकाळपर्यंत मिशी हजर कर, नाहीतर परिणाम भयंकर होतले. आणि कानावर हात ठेवून तो निघून गेला. पण दादू गुरुवाने मिशी हजर केली नाही. तो तरी कुठून हजर करणार? अंग चेपून निघाल्यामुळे त्याला आधी जागचे हलणेच मुश्किलीचे झाले होते. आणि पेटाऱ्यातली मिशी गेली कुठे हे कळणार कसे? कोणाच्या खमिसाला कोणाच्या पंचाला अडकून मिशी गेली असेल. कदाचित दुःशासन मिशीसकटच आपल्या घरी गेला असेल. कोणी सांगावे? कळणार कसे? पण जीवाने मात्र बोटभर लांबीच्या मिशीसाठी दादूची गय केली नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी देवळाच्या सोप्यावरून दादू गिरोह झोपून उठला आणि शेंडीला गाठ मारण्यासाठी त्याने डोक्यावर हात फिरवताच आपली शेंडी डोक्यावेगळी झाली असे त्याचे लक्षात आले. त्यानंतर वस्त्रहरणामुळे पडलेला चेहरा आणि जीवाने कापलेली शेंडी लोकांना दिसू नये म्हणून कित्येक दिवस दादू गुरव देवळाच्या काळोख्या गाभाऱ्याबाहेर पडला नाही.